आता पाहूयात लोकसभेसंदर्भातल्या आणखी टॉप 9 बातम्या। सातारा जिल्ह्यात लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय, 50 उमेदवारांची यादी जाहीर। नरेंद्र मोदींनी व्यापाऱ्यांचे 16 लाख कोटी माफ केले, मोदींनी आदिवासी शेतकऱ्यांचं मात्र 1 रुपयाही माफ केला नाही। 22 लोक आहेत ज्यांच्याकडे देशाच्या 70 कोटी लोकांइतका पैसा। राहुल गांधींचा नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल। रावण आणि कौरवांचं जे झालं तेच भाजपचं होणार, देशात इंडिया आघाडीचं सरकार बनवणार यात शंका नाही। नंदुरबारमध्ये काँग्रेसचा खासदार येणार, नाना पटोलेंचा दावा। अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने नांदेडची जागा एकतर्फी, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचं वक्तव्य। निवडणुकांपूर्वीच कपिल पाटलांकडून विजयावर शिक्कामोर्तब। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी नाही, विनय कोरेंची प्रतिक्रिया। महायुतीतून हातकणंगलेसाठी संजय पाटील यड्रावकरांच्या नावाची चर्चा। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपाकडून समरजित घाडगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उमेदवारीचा निर्णय दिल्लीत होणार, समरजित घाडगे यांचं सूचक वक्तव्य। राहुल गांधी नंदुरबारमध्ये येत्याच, भाजपच्या काँग्रेसला मोठा धक्का। माजी पालकमंत्री पद्माकर वळवींनी घेतली बावनकुळेंची भेट, वळवी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण। आम्हालाही संसदेत पोपट नाही पाठवायचा आहे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांकडून कोल्हेंना पोपटाची उपमा, तर याआधी दिल्लीत नंदी बैल पाठवायचा की वाघ हे ठरवा म्हणत अमोल कोल्हेंनी आढळरावांना दिली होती नंदी बैलाची उपमा। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी संदीपान भुमरेंना मिळण्याची शक्यता, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बैठकीत भुमरेंच्या नावाची चर्चा।